नमस्कार, मी साक्षी अणासने एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील पिंपरी अंचला या ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गावांमध्ये नळांना पाणी येत नसल्याने महिला नाराज झाल्या आहेत. पिंपरी अंचल येथे जल जीवन मिशन योजनेमधून 1 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना पूर्ण झाली असून ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली आहे. परंतु विहिरीवर कोणीतरी ग्राहस्थ पाणी काढून नेत असल्यामुळे व ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याने ग्रामस्थांना हा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. या संदर्भात ग्रामपंचायत ग्रामसेविका यांच्याशी संपर्क साधला असताना विहिरीला पाणी आहे, परंतु नियोजनाचा अभाव त्यांनीही मान्य केला. ग्रामसेविका मॅडम यांनी सरपंच लता बहिरम यांना सविस्तर माहिती दिली. पत्रकारांनी पाण्याच्या संदर्भात फोन केला होता. त्यानंतर सरपंच बहिरम यांनी सांगितले की आम्ही रात्रंदिवस लोकांना पाणी पाजण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत, परंतु लाईटीचा अभाव असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत आहे, असे त्यांनी सांगितले. तर नंतर ग्रामपंचायतचे उपसरपंच मधुकर चौधरी यांनी आम्ही सर्व चांगलंच काम करतो आणि आता पाणी सुद्धा गावाला मुबलक भेटणार यात काही शंका नाही, असे उपसरपंच यांनी सांगितले. आमचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी प्रत्यक्षात गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. नाही ना, एवढी पब्लिक सगळी आहे ना. भांडे आता घसू राहिले. या नळाला पाणी किती दिवसापासून नाहीये? आता 8 दिवस झाले पाणी नाही आपलं. माग येत होतं पाणी, पण आता पाणी नाही आलं असं 8 दिवसापासून. 8 दिवस पाणीच नाही. नाही नाही मग ते एवढ्याशा पाण्यात एवढे भांडे घसू राहिले तुम्ही? मग आता काय करायचं पाणी नसल्यावर. पिंपरी अंचलाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रकाश कड. भाऊ, तुमच्या गावाला पाणी टंचाई आहे. 1 कोटीचं काम मंजूर झालं आहे. जलजीवन मिशनचं परिपूर्ण झालेलं आहे, मला ग्रामसेवक मॅडम यांनी सांगितलं. परंतु आता तसं पाहिलं तर आता आपल्याकडे बाईट पण आहेत. ग्रामपंचायत सदस्य पण म्हणतात की 8 दिवस पाणी येत नाही. नक्की आहे तरी काय? जलजीवनचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि ग्रामपंचायत ताब्यात पण घेतलेलं आहे. प्रत्येक घरात नळ दिलेला आहे, पाणी टाकी पण बांधली आहे. विहिरीवरती नवीन मोटार, नवीन कनेक्शन, एक स्विच रूम बांधला आहे. मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे आणि काम पण बघितलं आहे. खूप चांगल्या दर्जाचं काम झालेलं आहे. मग काय झालं, आता उन्हाळा इथून पुढे वाढत चालला आहे आणि तांत्रिक काहीतरी ग्रामपंचायतीच्या मोटरचा बिघाड झाल्यामुळं एक 3-4 दिवसापासून गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे. एवढं नक्की आहे. मी त्यांना काल पण म्हटलं, पण मॅडम म्हटलं का मोटर रिपेअरला टाकली आहे. दुसरी मोटर स्पेअरमध्ये पण घेतली, ती पण आज सोडली. कदाचित आज तर नाही, पण उद्या शक्यतो पाणी येऊ शकतं. आणि त्याच्यात MECBचे काही लाईटचे प्रॉब्लेम असल्यामुळे तो पण एखाद्या दिवशी लाईट नाही राहत, तो पण एखादा प्रॉब्लेम आला असेल, म्हणून शक्यतो आमच्या गावाला पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. आता नळांना तोट्या नाहीत. जलजीवनचं 1 कोटीचं काम आहे, नेमकं काय नेमकं? ते पण त्या विषयावर मी बोलतो का नळांना तोट्या जलजीवनवाल्यांनी बसून दिल्या. त्याच्यानंतर एकदा त्या तोट्या खराब झाल्यामुळं परत एकदा ग्रामपंचायत तोट्या बसून दिल्या. पण माझं तुमच्यामार्फत लोकांना सांगणं आहे का ग्रामपंचायत किती वेळेस आपला पुरवणार आहे? फुकट देते ग्रामपंचायतचं महत्त्व कळलं पाहिजे. आपण पण स्वतः आपला नळ मोडला आहे, पाणी वाया जाईल तर आपण पण एक नळ टाकला आहे. इथं माझाच नळ मोडला आहे शेजारी, तरी मी एक नळ विकत आणून बसवलेला आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. जर नळ मोडला असलं ग्रामपंचायतीला सांगा, ग्रामपंचायत टाकून देईल. नाही तर मग त्याच्या उपाययोजना आपण 30 रुपयाचा 25 रुपयाचा नळ घेऊन टाका ना, काय फरक पडतो? पाणी वाचवलं पाहिजे. सरकार वारंवार म्हणतंय पाणी वाचवा, कारण भविष्यात खूप दुष्काळ पडणार आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक.
अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.